महाराष्ट्रातील तमाम शिक्षक आणि पालक बंधू भगिनींनो तसेच विद्यार्थी मित्र हो, शिक्षण हक्क कायदा भारत सरकार RTE कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया ही धूसर झालेली आहे. काय आहे सविस्तर उत्तर जाणून घेऊया. ज्यांना आता RTE अंतर्गत 25% मोफत ॲडमिशनची वाट पाहत आहेत त्यांच्याकरता हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण विनंती आहे चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. बंधूंनो, दुर्बल व वंचित घटकातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांनी 2009 मोफत शिक्षणाचा अधिकार RTE कायदा आणला. संविधानातील कलम 29 आणि 30च्या तरतुदींना अधीन राहून हा अधिनियम लागू झाला होता. आज मात्र अनेक वर्षांनी महाराष्ट्र सरकारने या कायद्यात मोठे बदल केल्याने दुर्बल व वंचित घटकाच्या मुलांना मिळणारा शिक्षणाचा अधिकार खरतड झाला आहे. राईट टू एज्युकेशन रूल काय म्हणतो? 12(1)(c) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25% जागा वंचित आणि दुर्बल घटकासाठी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली होती. 25% प्रवेश हा विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळेसाठी लागू होतो. मात्र 2024 महायुती सरकारने नियमात मोठा बदल करीत खाजगी शाळांमध्ये मुलांना या कायद्याअंतर्गत प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. राईट टू एज्युकेशन रूल काय आहे? तर आधी घरापासून 1 ते 3 किलोमीटर अंतरावर व त्यानंतर 5 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या खाजगी शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. मात्र नव्या नियमामुळे आता 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळेत प्रवेश मिळतो. खाजगी शाळेजवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा अनुदानित शाळा असणार तर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. विशेष बाब म्हणजे यंदा पोर्टलवर स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित शाळेचे नाव मोठ्या संख्येत आहेत. राईट टू एज्युकेशन रूल RTE अंतर्गत अर्ज करण्यासाठी केवळ 1 दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मात्र नियमाच्या बदलाने पालक वर्गाने आता ऑनलाईन अर्ज भरण्यास पाठ फिरवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व अनुदानित शाळेत जेव्हा मोफत प्रवेश मिळतो तर आम्ही RTEद्वारे अर्ज कशाला करायचा अशी मानसिक स्थिती पालकांची झाली आहे. राईट टू एज्युकेशन आत्ताचे नियम काय आहेत? तर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील सुधारित अधिसूचनानुसार वंचित व दुर्बल समाजातील व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना RTE 25% प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरवताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, स्वयं अर्थसहाय्यित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील. तथापि एखाद्या पालकाने प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळाची निवड करायची असल्यास त्यानुसार त्या पालकास शाळा निवडता येईल. विद्यार्थ्याच्या निवासापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक संस्थांच्या शाळांच्या नसतील तर 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वयं अर्थसहाय्यक शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयं अर्थसहाय्यित शाळेत मुलांना 25% प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाईल. अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवासापासून 1 ते 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर शाळा नसेल तर 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रमाने होईल. मुलांना 25% प्रवेशाअंतर्गत प्रवेशासाठी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, कंटेनमेंट बोर्ड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महानगरपालिका शाळा, जिल्हा परिषद, माझी शाळा, खाजगी अनुदानित स्वयं अर्थसहाय्यित शाळा इत्यादी व्यवस्थापन शाळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. बंधूंनो, आता चर्चेचा मुद्दा आता बघूया. जर सरकारी शाळांमध्ये मोफतच प्रवेश मिळते तर RTE अंतर्गत अर्ज करण्याची काय गरज आहे? शासन आपल्याला मूर्ख तर बनवत नाही आहे. एखाद्या चांगल्या खाजगी शाळेमध्ये जर मुलाला शिकायचं असेल परंतु पालकाची फीस देण्याची ऐपत नसेल अशावेळी RTE 25% अंतर्गत त्याला प्रवेश मिळून त्याचं शिक्षण त्या पद्धतीने होऊ शकत होतं पालकांची इच्छा आणि विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार. परंतु आता मात्र सरकारने इथे दांडी मारलेली आहे आणि सामान्य लोकांना मूर्ख बनवण्याचं काम चालू आहे. जर तुमच्या सरकारी शाळा जर क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करत असतील तर हा नियम ठीक आहे. पण मग सरकारी शाळांच्या क्वालिटी एज्युकेशन पुरवण्यासाठी सरकार इतका खर्च करतोय काय? त्या सगळ्या गोष्टी बरोबर व्यवस्थित राबवून घेतल्या जातात काय? हा प्रश्न एक महत्त्वाचा आहे. तुम्ही आपले मनोगत नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.